नमस्कार. बघा ना, हे इतके मऊसूत, लोण्यासारखे, जाळीदार कसे झाले? हलवाई ह्यात एक साहित्य वापरतात. ते आपण आज वापरले आहे. त्यामुळे दहीवडे इतके मऊसूत झाले आहेत. आतमध्ये कडक, न मुरलेले असे अजिबात राहिले नाहीत. हे पचायलाही हलके झाले आहेत. हे दहीवडे ज्यांना दात नाही तेही खाऊ शकतात, इतके मऊसूत झाले आहेत. दहीवडे बनवण्यासाठी 1 कप उडीद डाळ घेतली आहे. त्यातच पाव कप मूग डाळ. आपण ह्या डाळी 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया. चोळून धुतल्यामुळे चिकटून बसलेली धूळ कचरा निघून जातो. ह्यात आपण मूग डाळ घातली आहे, ती पाणी शोषून घेते. त्यामुळे दहीवडे मऊसूत होतात. हलवाई हीच डाळ वापरून मऊसूत दहीवडे बनवतात. ह्यात भरपूर पाणी ओतले आहे. झाकण ठेवून 6 ते 7 तास भिजत घालूया. आता चिंचेची चटणी बनवूया. त्यासाठी 100 ग्रॅम चिंच घेतली आहे. चिंच अगोदरच मोकळी करून घेतली आहे. चिंचेवर धूळ कचरा असतो, त्यामुळे ही आपण नॉर्मल पाण्याने धुवून घेत आहोत. त्यात गरम पाणी. ह्यावर झाकण ठेवून 10 मिनिटे बाजूला ठेवूया. 10 मिनिटानंतर ही चिंच हाताने कुस्करूया. ही कुस्करली आहे. एका बोलवर चाळणी. त्यात कुस्करलेली चिंच. आता हे असे चमच्याने दाबावे लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्याला भरपूर कोळ मिळाला आहे. आता कढईत चिंचेचा कोळ, उकळी आणूया. नंतर इतर साहित्य मिक्स करूया. उकळी आली आहे. बारीक कापलेला गूळ 100 ग्रॅम. काश्मीरी लाल तिखट 1.5 छोटा चमचा. भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 छोटा चमचा. काळी मिरी पावडर अर्धा छोटा चमचा. हिंग 2 चिमूट. काळं मीठ अर्धा छोटा चमचा. चवीनुसार मीठ. 3 ते 4 मिनिटे लो फ्लेमवर शिजवूया. गुळामुळे ही चटणी जास्त वेळ शिजवू नये, नाहीतर चटणी खूप घट्ट होईल. चटणी 5 मिनिटे उकळली आहे. ही चटणी झाली की नाही ते कसे ओळखावे? तर त्यासाठी आपण चमच्याच्या मागच्या बाजूने अशा पद्धतीने बोट फिरवले, त्यामुळे असे दिसले की चटणी झाली असे समजावे. चिंचेची आंबट गोड तिखट चटणी तयार आहे. ही फ्रीजमध्ये ठेवली तर 1 महिना टिकते. ही चिंचेची चटणी कोणत्याही चाट पदार्थाबरोबर खाऊ शकता. 7 तासानंतर उडीद डाळ व मूग डाळ छान भिजल्या आहेत. आता ह्या वाटून घेऊया. झाऱ्याने ह्या डाळी मिक्सरमध्ये ओतूया. सुरुवातीला अर्धीच डाळ घेतली आहे, त्यामुळे मिक्सरवर लोड येणार नाही. तुम्हाला आवश्यकता वाटत असेल तर 1-2 चमचे थंड पाणी वापरू शकता. डाळ वाटताना पाणी कमीच वापरावे, नाहीतर मिश्रण पातळ होते व वडे छान होत नाहीत, तेलकट होतात. ह्यात बर्फाचे तुकडे. तुम्ही ह्यासाठी थंड पाणीही वापरू शकता. बारीक वाटून घेऊया. एवढे बारीक वाटले तर दहीवडे मऊसूत होतातच. ह्यात डाळीचा एकही कण नाही. पीठ थोडेसे रवाळ राहिले तरीही चालेल, पण पातळ करू नये. डाळीत घालण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात अर्धा इंच आल्याचे तुकडे, 1 हिरव्या मिरचीचे तुकडे वाटून घेऊया. हे वाटण घातल्याने वड्यांची चव दुप्पट वाढते. आता वडे भिजण्यासाठी पाणी बनवूया. एका पसरट भांड्यात 4 कप कोमट पाणी, थोडेसे मीठ, हिंग पाव छोटा चमचा असे पाणी तयार करून ठेवले की वडे तळले की ह्यात पटकन घालता येतात. आता वाटलेले पीठ एकाच डायरेक्शनने फेटून घेऊया. हे आपण 8 ते 10 मिनिटे फेटणार आहोत. पीठ जेवढे जास्त फेटणार तेवढे वडे छान होतात. ह्यात हवा भरली आहे. पिठाचा रंग पांढरट झाला आहे. पीठ खाली पडत नाही, म्हणजेच हे परफेक्ट फेटले आहे. एका बोलमध्ये पीठ गच्च भरले आहे, तरीही ते खाली पडत नाही. फेटलेले बाऊलही उलटे केले तरीही पीठ खाली पडत नाही, म्हणजेच पीठ वाटताना आपण पाणी कमी वापरले व पीठ छान फेटले आहे. एका बोलमध्ये पाणी, त्यात थोडेसे मिश्रण. हे तरंगत आहे, म्हणजेच पीठ छान फेटले आहे. आता हिंग चिमूटभर, आल्याचे व हिरव्या मिरचीचे वाटण, चवीनुसार मीठ एकाच दिशेने मिक्स करूया. पिठात हवा भरली आहे, हे फुलले आहे. आता पटकन असेच वडे तळून घेऊया, त्यामुळे जाळी छान येईल. एका बोलमध्ये पाणी घेतले आहे. हाताला पाणी लावून वडे तेलात सोडूया. पीठ अशा पद्धतीने ओढून घेतले तर वड्यांना आपोआप गोल आकार येतो. कढईत तेल गरम केले आहे. त्यात थोडेसे पीठ,
हे लगेच वर आले आहे, म्हणजेच तेल तापले आहे. आता लो फ्लेम करूया किंवा गॅस बंद केला तरीही चालेल. कढईत वडे सोडताना मिश्रण हाताला चिकटत असेल तर हाताला पाणी लावून वडे तेलात सोडावे. तुम्ही बघू शकता लो फ्लेममुळे तेल कमी गरम आहे. असे तळले तर ते आतपर्यंत तळतात. वडा तेलात सोडल्यावर थोडेसेच बुडबुडे आले आहेत. आता दुसऱ्या बाजूने उलटूया. सोनेरी रंगावर तळून घेऊया. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा. त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. तुम्ही फक्त एकदा ह्या पद्धतीने व हे साहित्य वापरून करून बघा. तुमचे दहीवडे इतके जाळीदार, मऊसूत व रुचकर होतील की तुम्ही नेहमी हीच पद्धत वापराल. हे डार्क रंगावर तळत नाहीत. वडे तळले आहेत, काढून घेऊया. हे बघा, वड्याला जाळी खूपच छान आली आहे. आपण सर्व वडे तळून घेतले आहेत. हे असेच हवाबंद डब्यात फ्रीजमध्ये ठेवले तर जेव्हा पाहिजे तेव्हा दहीवडे खाऊ शकता. आपण जे हिंग मिठाचे कोमट पाणी केले आहे त्यात हे तळलेले वडे घालूया. 10 मिनिटे असेच ठेवूया. आता दहीवड्यासाठी गोड दही बनवूया. त्यासाठी अर्धा किलो ताजे दही. हे आंबट नाही. सुरुवातीला दही गाळून घेऊया. हे दही मिक्सरला फिरवून किंवा विस्करने फेटू नका. दही वड्यासाठी दह्याचे जे परफेक्ट टेक्स्चर पाहिजे ते दही गाळल्यानेच मिळते. आता त्यात पाव कप पिठी साखर, पाव छोटा चमचा मीठ. दही टेस्ट करून बघावे. जर गोड कमी वाटत असेल तर थोडीशी पिठी साखर मिसळू शकता. गोड दही बनवून ठेवले आहे. शेवटी हिरवी चटणी करूया. मिक्सरच्या भांड्यात 1.5 कप स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, अर्धा कप पुदिना, हिरवी मिरची 2, आले अर्धा इंच, भाजलेली जिरे पावडर अर्धा छोटा चमचा, काळं मीठ पाव छोटा चमचा, चवीनुसार मीठ, दही 2 मोठे चमचे, बर्फाचे तुकडे बारीक वाटून घेऊया. अशा पद्धतीने हिरवी चटणी वाटून घेतली आहे. फ्रीजमध्ये ठेवली तर 2 दिवस टिकते. पाण्यामुळे वडे छान फुलले आहेत. ह्यातील पाणी हाताने दाबून काढून टाकूया. वड्यांचे तेल पाण्यात निघून गेले आहे. वडे सर्व करूया. दाबून पाणी काढलेले वडे प्लेटमध्ये ठेवले आहेत. दही वड्यासाठी सर्व तयारी झाली आहे. जर घरगुती पार्टीसाठी, पाहुण्यांसाठी दही वडे बनवत असाल तर अशी तयारी आधीच करून फ्रीजमध्ये ठेवा व ऐन वेळेस फक्त सर्व करा. दही, चिंचेची चटणी, हिरवी चटणी, भाजलेली जिरे पावडर, चाट मसाला, काश्मीरी लाल तिखट, बारीक कापलेली कोथिंबीर, डाळिंबाचे दाणे. बघताच खावेसे वाटत आहेत. तोंडाला पाणी सुटले आहे. वड्याला चमचा लावला की तो लगेच तुटला आहे. हे लोण्यासारखे, कापसासारखे, स्पंजसारखे झाले आहेत. तयार आहे मऊसूत दहीवडे, चिंचेची चटणी व हिरवी चटणी. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.